नमस्कार. आज गीता जयंती. पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण पहिले 8 अध्याय बघितले. आता या व्हिडिओमधले पुढले 4 अध्याय आपण ऐकूया. 9वा अध्याय आहे राजविद्या गुह्य योग. मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येक युगात मी मनुष्यरूप घेऊन येतो असं भगवंत म्हणतात. परंतु माझे हे रूप बरेच लोक ओळखत नाहीत व ते मला एक साधा मनुष्य मानतात. हे त्यांचे अज्ञान असते. कुणी निर्गुण ब्रह्माची, तर कुणी ज्ञानाची, तर कुणी माझ्या विराट स्वरूपाची पूजा करतात. नवविधा भक्तीतून मला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतात, तर कुणी नामस्मरण करून माझी भक्ती करतात. या अध्यायात भगवंतांनी नामाचा महिमाही थोडक्यात सांगितला आहे. सकाम भक्तीने फार तर स्वर्ग प्राप्त होतो, पण जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त होत नाही. वेगवेगळ्या देवांना पूजणाऱ्यांना त्या त्या देवांची प्राप्ती होते. पितरांना पूजणाऱ्यांना पितरांकडून इच्छित फळ मिळते, तर भूतांचे पूजन करणाऱ्यांना भूतांकडून इच्छित फळ मिळते. ही झाली सकाम भक्ती. यालाच भगवंत अज्ञान असं म्हणतात. हेच आपण आता काव्यात बघू. स्वच्छ दृष्टीच्या भक्ता तुझला गुप्त ज्ञान सांगतो, जो हे जाणी ज्ञान अर्जुना भवसागर तो तरतो. विज्ञानासह ज्ञान पुन्हा मी समजावून देतो, ज्ञानासे हे उत्तम पवित्र सोपे विश्लेषतो. आकाश निर्मत वायू नेहमी आकाशी फिरतो, मम निर्मित भूतांचा निवास माझ्यातच असतो. कल्पाच्या शेवटी जगाचा माझ्यातच लय होतो, नवीन कल्पाच्या प्रारंभी मीच जगा निर्मितो. मायेच्या आधीन होऊनी पराधीन जो जगतो, भूत समूहा कर्मानुसार जन्मा मी घालितो. मी आसक्ती रहित राहुनी कर्ममुक्त असतो, प्रकृती घाली जन्माती जमी नित्य प्रेरणा देतो. अशा प्रकारे संसाराचे चक्र नित्य फिरवितो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. 10वा अध्याय विभूती योग. यात कुठल्या गोष्टीत मला कसे बघावे हे भगवंत सांगतात. उदाहरणार्थ चराचरात भगवंत, प्राणीमात्रात आत्मा, आदी मध्य लय जीवनशक्ती, ज्योती सूर्य, नक्षत्राचा राजा इंद्र, वायू तेज, वेद सामवेद, इंद्रिये मन इत्यादी. हे सर्व विभूती योग या पुस्तकात मी वर्णन केलेले आहे. भगवंत म्हणतात, देव चराचरात भरलेला आहे. मग तो सामान्य माणसाला दिसत नाही, मग त्याने काय करावे? देवाला म्हणजेच या वैश्विक शक्तीला कसे ओळखावे? चराचरात नक्की काय पाहावे, कुठे पाहावे व कसे पाहावे, असे अर्जुन भगवंतांना विचारतो. मग असे बघण्यासाठी दिव्यदृष्टी लागते का? जशी भगवंतांनी अर्जुनाला दिली व आपले विराट स्वरूप दाखवले. पण ते कसे शक्य आहे? मग भगवंत ते अगदी सोपे करून सांगतात. सर्व प्राण्यांच्या मनात जे जे भाव उत्पन्न होतात ते मीच आहे. त्यात आनंद, दुःख, प्रेम, निर्भयता, क्षमाशील वृत्ती, मूढता मीच आहे.
माणसाला मिळणारी कीर्ती किंवा अपकीर्ती सुद्धा मीच आहे. अशा प्रकारे भगवान अर्जुनाला आपले विराट स्वरूप दाखवतात. आपण हे काव्यातून बघूया. कोणी न जाणे देव महर्षी माझी उत्पत्ती, कारण त्यांच्या आधीपासून मी आहे या जगती. सत्य अहिंसा भय निर्भयता कीर्ती अपकीर्ती, ज्ञान दान तप समता आनंद निर्णय मनशक्ती, क्षमा मूढता उत्पत्ती लय भाव प्राणी बाळगाती. सर्व भाव प्राण्यांमधले ते माझ्यातून निघती. 7 महर्षी सनकादिक मी 4 जणा निर्मिले, माझ्या संकल्पाने 14 मनुही अवतरले. त्यांनी मग या जीवसृष्टीला लीलया तयार केले. जो माझी ही योग शक्ती अनविभूती ओळखतो, निसंशय तो स्थिर अशा भक्ती योगा मिळवितो. भक्तीची चर्चा करुनी जो प्रभाव मम सांगतो, कीर्तन करीत माझ्या मध्ये रंगून तो जातो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी मी कुठे कुठे असतो, कशा कशात असतो, हे अर्जुनाला सांगितलं. पुढला अध्याय आहे 11वा, विश्वरूप दर्शन. यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली व आपले विराट असे स्वरूप दाखवले. यामध्ये अनेक तोंडे, लाखो सूर्य, सर्व देवदेवता, ऋषी मुनी, रुद्र, वसु, पितरांचे समूह, यक्ष, दानव, गंधर्व या सर्वांना अर्जुनाने भगवंताच्या स्वरूपात पाहिले. अकराळ विक्राळ दाढांमध्ये आणि अनेक तोंडांमध्ये भीष्म, द्रोण, कर्ण आदी कौरव योद्धे तसेच अनेक पांडव योद्ध्यांना जाताना अर्जुनाने पाहिले. अग्नीसारखा भगवंताचा चेहरा त्याने पाहिला. भगवंतानी सर्व जग व्यापलेले त्याने पाहिले. हे महाभयंकर रूप पाहून अर्जुनही भयभीत झाला व विष्णूंच्या मनमोहक स्वरूपात त्यांना दर्शन देण्याची भगवंतांना विनंती केली. हे आपण आता काव्यात बघूया. अर्जुन पाही अनंत विराट रूप दिसे आगळे, दिव्याशा वस्त्रांनी माळांनी ते सुंदर सजले. अनेक तोंडे असलेले ते रूप दिसे वेगळे, नवल करी तो सुगंधित ते रूप त्यास भावले. प्रकाश इतका पडे जसे की लक्ष सूर्य उगवले, अनेक विध जग कृष्णामध्ये तिथे त्यास दिसले. रूप पाहुनी पार्थाने मग दोन्ही कर जोडले, आश्चर्याने शरीर त्याचे रोमांचित झाले. दिव्याशा देही तुमच्या मी सकल देव पाहिले, कमलासनात बसलेल्या ब्रह्मासी मी देखिले. शंकर सर्व ऋषी सर्पांना तुझ्यात मी पाहिले, सर्व भूतांच्या समुदायाला तुझ्यात मी देखिले. अनेक बाहू पोटे तोंडे डोळे मी पाहिले, सर्व बाजूनी अनंत रूपा धारण तुम्ही केले. आदि अंत मध्यही ना दिसतो पूर्ण विश्व व्यापले, अमर्याद ते रूप माधवा बघणे कठीण झाले. तर ते विराट स्वरूप बघून अर्जुनही भयभीत झाला आणि भगवान कृष्णांना म्हणतोय की आता तुमचं ते मनमोहक सुंदर असं रूप मला लवकर दाखवा. आणि मग शेवटी कृष्णाने आपलं ते मनमोहक सुंदर रूप अर्जुनाला दाखवलं. अध्याय 12वा
हा भक्तियोग असा अध्याय आहे. यात भक्ती योगाबद्दल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतात. भगवत प्राप्तीसाठी संशय अहंकार हे फार मोठे अडथळे आहेत. मोठ्या प्रयास आणि सायासाने भक्ती कशी करावी लागते तेव्हा भगवंत तृप्त होतो. राधा आणि मीरा या महान कृष्ण भक्त दोघींनी आपले आयुष्य कृष्णाला पूर्ण समर्पित केले. आपला स्वतःचा घरसंसार मीराबाईने कृष्णचरणी अर्पण केला. राधा तर कृष्णाच्या जीवनाचाच भाग बनून राहिली. मीरा कृष्णासाठी जोगन बनली तर राधा राणी झाली. दोघीही कृष्णाच्या प्रेमात अकंठ बुडून गेल्या. सर्व संग परित्याग करून भगवंताचे होणे यालाच भक्ती म्हणतात असे भगवंत सांगतात. ईश्वरालाच आपली माता, पिता, बंधू, बहीण आणि पूर्ण नातेवाईक आपण मानू, त्यांच्यातच ईश्वराला पाहू, तेव्हा आपण खरे भक्त म्हणून घेण्यास लायक होऊ असे सर्व संतांनी आपापल्या अभंगात सांगितले आहे. त्यामध्ये तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा नामदेव महाराजांचा अभंग आहे. तर हे आपण आता काव्यातून समजून घेऊ. माझ्या पाशी मनास ठेवून जे मजला पूजिती, श्रद्धा ठेवून सगुण रूपाची जे पूजा करीती, योग्यांमधील हे योगी मज अतिश्रेष्ठ वाटती, भले चिंतिती सर्वांचे समभाव मनी ठेविती, परंतु ध्यानी ठेव अर्जुना कठीण से ही भक्ती, देहाचा अभिमान निर्मितो मनात आसक्ती, म्हणून प्रयास सायासाने होते भगवत प्राप्ती, भक्त प्रिय मजला सारी कर्मे जे अर्पिती, धर्माचे अमृत पिऊनी जे नित्य मला भजती, धर्माचे अमृत पिऊनी जे नित्य मला भजती, वेदशास्त्र परमेशावरती दृढ श्रद्धा ठेविती, प्रेम भावना आपुल्या हृदयी नेहमी जे ठेविती, असे भक्तीने युक्त भक्त ते प्रिय मला वाटती. असे भगवंत 12व्या अध्यायात सांगतात. या व्हिडिओत आपण 9, 10, 11, 12 हे 4 अध्याय बघितले. आता पुढल्या व्हिडिओत आपण पुढील 4 अध्याय बघणार आहोत. नमस्कार.